नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टॉपर करिअर अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे। चालू घडामोडीचा लेक्चर नंबर 11 व्यवस्थित लक्ष देऊन बघा। येणाऱ्या पोलीस भरतीला सर्वच्या सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे राहणार आहेत। प्रश्न नंबर पहिला, तुर्की या देशातील भूकंपग्रस्तांना मदतीसाठी भारत सरकारने कोणते मिशन राबवले होते? तुर्की आणि सिरियामध्ये 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला आणि या भूकंपामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली। मग त्या जीवित आणि वित्तहानीला आर्थिक मदत म्हणून भारत सरकारनं ऑपरेशन दोस्त हे राबवलं होतं। मग ऑपरेशन दोस्त कुणासाठी? तर तुर्की आणि सिरियामध्ये झालेल्या भूकंपग्रस्तांना आर्थिक मदत पाठवण्यासाठी ऑपरेशन दोस्त हे अभियान राबवण्यात आलं। आता बाकीचे ऑप्शन बघा। ऑपरेशन राहत हे ऑपरेशन राहत येमेन या देशातील भारतीयांना परत आणण्यासाठी राबवण्यात आलं होतं। ऑपरेशन गंगा हे युक्रेन आणि रशिया या दोन देशांमध्ये वॉर चालू होता, त्यावेळी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी भारत सरकारनं ऑपरेशन गंगा राबवलं होतं। आणि याच्यानंतर ऑपरेशन देवशक्ती, तर अफगाणिस्तानमध्ये ज्यावेळी तालिबान लोकांनी किंवा तालिबान यांनी सत्ता हस्तगत केली त्यावेळी भारतातली लोक अफगाणिस्तानमध्ये अडकलेली त्यांना परत आणण्यासाठी जे ऑपरेशन राबवलं त्या ऑपरेशनला नाव आहे ऑपरेशन देवशक्ती। आता बाकीचे ऑपरेशन्स पण महत्त्वाचे आहेत की जसं ऑपरेशन कावेरी, ऑपरेशन कावेरी हे सुदान मध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी राबवण्यात आलं होतं। त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन येतो बघा, ऑपरेशन विजय। तर हे ऑपरेशन विजय भारत सरकारनं 2 वेळा राबवलेलं। एकदा 1999 मध्ये ज्यावेळी कारगिलचं वॉर झालं त्यावेळी भारत सरकारनं ऑपरेशन विजय राबवलं आणि अजून गोवा मुक्ती संग्राम 1961 मध्ये झाला त्यावेळी सुद्धा ऑपरेशन विजय राबवण्यात आलं। याच्यानंतर होतं ऑपरेशन पोलो। ऑपरेशन पोलो हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये भारत सरकारनं राबवलेली पोलीस कारवाई त्याला नाव देण्यात आलं ऑपरेशन पोलो। याच्यानंतर महत्त्वाचं ऑपरेशन होतं ब्लॅक थंडर जे 1986 मध्ये झालं। खलिस्तान्यांना पंजाब हा प्रांत वेगळा पाहिजे होता त्यावेळी खलिस्तान्यांच्या विरोधात राबवलेली मोहीम म्हणजे ऑपरेशन ब्लॅक थंडर ते 1986 ला राबवण्यात आलं। आणि 1984 ला ऑपरेशन ब्लू स्टार राबवण्यात आलं। हे ऑपरेशन ब्लू स्टारच्या अंतर्गत पुन्हा एकदा पंजाब मधल्या अमृतसर मध्ये सुवर्ण मंदिरामध्ये तालिबानी म्हणा किंवा जे खलिस्तानी होते ते घुसलेले म्हणजे आतंकवादी आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी जे ऑपरेशन राबवलं त्या ऑपरेशनला नाव देण्यात आलं ब्लू स्टार। आणि ह्याचाच इम्पॅक्ट पुढे गेल्यावर 1984 मध्ये इंदिरा गांधीची 31 ऑक्टोबरला सतवत सिंग आणि बेअत सिंग या अंगरक्षकांनी गोळ्या घालून हत्या केली। तर ही ऑपरेशन्स या ऑपरेशन बरोबर एक्झाम ओरिएंटल महत्वाची। आता प्रश्न काय होता बघा, तुर्की देशातील भूकंपग्रस्तांना भारत सरकारने जे मदत पाठवली त्याला नाव दिलं ऑपरेशन दोस्त। आता बाकीचे ऑपरेशन्स पण आपण एक्झाम ओरिएंटल बघितली। आता भूकंप शब्दापासून पुढे जाऊया। भूकंपाची तीव्रता कशात मोजतात? तर रिश्टर स्केल मध्ये मोजतात। महाराष्ट्रामध्ये बेसॉल्ट भूमी, अग्निजन्य खडक त्याच्यामुळे भूकंपाचं प्रमाण कमी, तरी सुद्धा अपवादात्मक परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात भूकंप झाला कोयनेमध्ये जो झाला 1967 ला। त्याच्यानंतर पुढे भूकंप झाला खिल्लारीला जो झाला 1993 ला आणि त्याच्यानंतर भूकंप झाला गुजरातमध्ये 2001 ला आणि मग पुढे गेल्यावर 2004 ला महाकाय सुनामी लाटांचा सामना करावा लागला देशाला किंवा जगाला। ते 2004 मध्ये झालं। इंडोनेशिया मधल्या सुमात्रा बेटांमध्ये हिंदी महासागरात महाकाय भूकंप झाला आणि त्याच्यामुळे लाटांची निर्मिती झाली ज्या जवळजवळ 100 फूट पेक्षा जास्त उंचीच्या होत्या आणि समुद्र किनाऱ्यावर आदळल्या। तर भूकंप बघा 1967 ला कोयनेमध्ये झाला, 1993 ला खिलारीला झाला, 2001 ला गुजरातमध्ये झाला आणि 2004 ला हिंदी महासागरात सुमात्रा बेट इंडोनेशियामध्ये भूकंप झाला। तर मूळ प्रश्न होता तुर्की देशातील भूकंपग्रस्तांना मदत, तर ऑपरेशन दोस्त। चला नेक्स्ट क्वेश्चन कडे येऊया। युनेस्कोने 2023 चा आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन कोणत्या देशातील मुली आणि महिलांसाठी समर्पित केला? आता याचं उत्तर आहे अफगाणिस्तान। अफगाणिस्तान मधल्या मुली आणि महिलांसाठी युनेस्कोनं आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन म्हणजे 5 ऑक्टोबर हा समर्पित केलेला आहे। आता मग ह्याच्या मागचं कारण काय? तर अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी सत्ता हस्तगत केली आणि मुलींचा शिक्षणाचा अधिकार बंद झाला। इयत्ता 6वी पर्यंतच मुलींना एज्युकेशनचा राईट्स आहे अफगाणिस्तानमध्ये आणि अजून अफगाणिस्तान
देशांवर एक प्रश्न आहे, जसा हॅपी इंडेक्स मध्ये 1 नंबरला फिनलँड आहे तसा हॅपी इंडेक्स मध्ये लास्ट नंबरला असणारा देश सांगा, तर तो आहे अफगाणिस्तान. मग हा एक प्रश्न एक्झाम ओरिएंटल राहतो. आणि बघा युनेस्को 2023 आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन कोणत्या मुली आणि महिलांना समर्पित करतं, तर अफगाणिस्तान मधल्या महिला आणि मुलींना. तारीख होती 5 ऑक्टोबर. हा आहे आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन. आता युनेस्को संदर्भात थोडीशी माहिती घेऊया. युनेस्कोची स्थापना झाली आहे 1945. मुख्यालय आहे पॅरिसला. 193 सदस्य देश आहेत आणि 1946 मध्ये भारतानं युनेस्कोचं सदस्यत्व स्वीकारलेलं आहे. मग आता युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा दर्जा ठराविक ठिकाणांना देतं. मग त्याच्यात जगात सगळ्यात जास्त कुठली ठिकाणं आहेत, तर इटली या देशामध्ये वारसा स्थळ सगळ्यात जास्त म्हणजे 59 वारसा स्थळ इटली या देशामध्ये की जगातली सगळ्यात जास्त आहेत. आणि भारतामध्ये किती आहेत, तर भारतात आहेत 42. त्याच्यातलं 41वा आता 2023ला ज्याला मान्यता दिली ते आहे शांतिनिकेतन. हे शांतिनिकेतन कुठे येतं, तर ते आहे पश्चिम बंगालमध्ये. या शांतिनिकेतनची स्थापना झाली आहे 1901 ला. देवेंद्रनाथ टागोर आणि रवींद्रनाथ टागोर त्यांचे पिता म्हणजे देवेंद्रनाथांचे पिता रवींद्रनाथ त्यांनी 1901 मध्ये शांतिनिकेतनची स्थापना केली. आणि पुढे गेल्यावर 1920 ला या शांतिनिकेतनचं रूपांतर झालं विश्व भारती विद्यापीठामध्ये. तर प्रश्न बघा, 41वा वारसा स्थळ कोणतं, तर शांतिनिकेतन. आता 42वा कोणतं, तर होयसाळ. होयसाळ हा मंदिर समूह जो कुठं येतो, जो येतो कर्नाटकात. मग हे होयसाळ नाव एक लक्षात ठेवा, तो आहे 42वा. 41वा कोणता, तर शांतिनिकेतन. भारतात किती, तर 42. आणि जगात सगळ्यात जास्त कुठं, तर इटलीमध्ये 59. मग आता पुढे अजून प्रश्न पडतो महाराष्ट्र संदर्भात. तर महाराष्ट्रात वारसा स्थळ किती आहेत, तर ती आहेत 6. मग त्यांची मान्यता बघा कधी कधी मिळाली, 1983, 1987, 2004, 2012 आणि 2018 अशी बघा 1, 2, 3, 4, 5 आणि 6 साल आहेत. लक्ष द्या, पहिल्यांदा अजिंठा, त्याच्यानंतर वेरूळ, त्याच्यानंतर 1987 मध्ये वारसा स्थळाचा दर्जा मिळाला एलिफंटा लेण्यांना. त्याच्यानंतर 2004 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स, या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला वारसा स्थळाचा दर्जा मिळाला. 2012 पश्चिम घाटाला वारसा स्थळाचा दर्जा मिळाला. आणि 2018 व्हिक्टोरिया कॅथिक हॉल, या व्हिक्टोरिया कॅथिक हॉलला 2018 मध्ये वारसा स्थळाचा दर्जा मिळाला. म्हणजे महाराष्ट्रात एकूण किती, तर ही 6, भारतात किती, तर ती 42. त्याच्यातलं 41वा शांतिनिकेतन आणि 42वा होयसाळ. तर मूळ प्रश्न होता युनेस्कोने 2023चा शिक्षक दिन, तर उत्तर आहे अफगाणिस्तान. अफगाणिस्तान भारताच्या कोणत्या दिशेला, तर वायव्येला. भारत आणि अफगाणिस्तानच्या दरम्यान ड्युरँड ही सीमारेषा आहे की जी सीमारेषा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दरम्यान सुद्धा आहे. आणि भारत आणि पाकिस्तान मध्ये रेड क्लिफ, भारत आणि चीन मध्ये आहे मॅकमोहन. हे प्रश्न व्यवस्थित लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे येऊया. संयुक्त राष्ट्राची 27वी जागतिक हवामान परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती, तर संयुक्त राष्ट्राची 27वी जागतिक हवामान परिषद इजिप्त, या इजिप्त देशात आयोजित करण्यात आली होती, ज्याच्यात भारताचं प्रतिनिधित्व पंतप्रधानांनी केलेलं नरेंद्र मोदी यांनी. चला नेक्स्ट क्वेश्चन. प्रत्येक सिगारेटवर अनिवार्य आरोग्य विषयक चेतावणी देणारा मेसेज लागू करणारा पहिला देश सांगा, तर तो आहे कॅनडा. हा प्रश्न मला वाटतं नायगावला विचारला गेलेला होता. त्याच्यामुळे व्यवस्थित सगळे प्रश्न बघा. हे प्रश्न चालू घडामोडीचे अतिशय महत्त्वाचे आहेत. काय म्हणले, प्रत्येक सिगारेटवर अनिवार्य आरोग्य विषयक चेतावणी देणारा पहिला देश, तर कोणता उत्तर आहे, कॅनडा. चला नेक्स्ट क्वेश्चन. शांततेचा नोबेल मिळालेल्या नर्गिस महमदी. आता बघा प्रश्न टाकण्याची पण कन्सेप्ट कशी बनवण्यात आली आहे की शांततेचा नोबेल कुणाला मिळाला हे बऱ्यापैकी भरती करणाऱ्या पोराला माहित आहे. शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला नर्गिस महमदी यांना. आता प्रश्न पडला की त्यांचा देश कोणता सांगा, तर त्यांचा देश आहे इराण. इराणमध्ये जवळजवळ 31 वर्ष त्यांना शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. त्यामधली 20 वर्ष झालीत, 10 वर्ष अजून त्यांना जेलमध्ये राहावं लागणार आहे. मग
मग शांततेचा नोबेल मिळालाय नर्गिस महमदी यांना, आणि त्या कोणत्या देशाच्या, तर इराण मधल्या. आता नोबेल पुरस्कार आलाय, नोबेल पुरस्कारावर थोडंसं आपण लक्ष द्या. आता नोबेल पुरस्कार कधीपासून सुरू झाला, तर अल्फ्रेड नोबेल, या अल्फ्रेड नोबेलनं डायनामाइटचा शोध लावला 1867 ला, आणि डायनामाइटच्या शोधातनं अल्फ्रेड नोबेलच्या मृत्यूनंतर त्याच्या मृत्यूप्रित्यर्थ 1901 मध्ये स्वीडन या देशानं जगातले सर्वोच्च पुरस्कार सुरू केले, जे सुरुवातीला किती क्षेत्रात होते, 5 क्षेत्रात. 1968 पासनं एक क्षेत्र ऍड झालं जे अर्थशास्त्र म्हणतो, आणि आज मिळतात ते एकूण 6 क्षेत्रामध्ये. मग नोबेल पुरस्काराची सुरुवात झाली 1901 ला. देश आहे स्वीडन, पण शांततेचा नोबेल पुरस्कार दिला जातो नॉर्वेची राजधानी ऑस्लो या देशामधून. मग नॉर्वेची राजधानी कोणती, तर ऑस्लो, आणि ऑस्लो मधनं 10 डिसेंबरला म्हणजे मानवी हक्क दिनाला शांततेचा नोबेल पुरस्कार वितरित केला जातो. आता नोबेल पुरस्कार मिळाला इराणची नर्गिस महमदी, शांततेचा होता. आता भारतीय लोक किती आहेत की ज्यांना नोबेल पुरस्कार मिळालाय, तर ती एकूण आहेत 10. आता त्याच्यावर व्यवस्थित लक्ष द्या. 1913 ला मिळालेला आहे. 1919 ला जालियनवाला बाग हत्याकांडात सर पदवी सोडणारे रवींद्रनाथ टागोर. त्याच्यानंतर 1930 ला मिळालाय CV रमन. त्याच्यानंतर 1968 ला मिळालाय हरगोविंद खुराना. त्याच्यानंतर 1979 ला मिळालाय मदर तेरेसा. त्याच्यानंतर 1983 ला मिळालाय चंद्रशेखरन. त्याच्यानंतर 1998 ला मिळालाय. 1998चं कोण आहे ते तुम्ही सांगा, नाहीतर मला आठवलं तर त्या दरम्यान मी सांगतो. त्याच्यानंतर 2001 ला मिळालाय VS नायपॉल, आणि 2009 ला मिळालाय व्यंकटरमण यांना. 2014चा मिळालाय कैलास सत्यार्थी यांना, आणि 2019चा मिळालाय अमर्त्य सेन यांना. म्हणजे नोबेल पुरस्काराचं वितरण 1913 पासून 2019 मध्ये किती भारतीय लोक, तर 10 भारतीय लोक. परत एकदा बघा, 1913 मध्ये रवींद्रनाथ टागोर, 1930 मध्ये CV रमन, 1968 मध्ये हरगोविंद खुराना, 1979 मध्ये मदर तेरेसा, 1983 मध्ये चंद्रशेखरन, 1998 मध्ये नाही आठवतच नाही मला, बघा तुम्हाला जरा 98चं चेक करा. 2001 मध्ये VS नायपॉल, 2009 मध्ये व्यंकटरमण, 2014 मध्ये कैलास सत्यार्थी, आणि 2019 मध्ये अमर्त्य सेन. तर आता मूळ प्रश्न होता आपला की नर्गिस महमदी या कोणत्या देशाच्या, तर इराण मधल्या. आता अजून नोबेल पुरस्कारावर काय, तर महात्मा गांधी यांचं नामांकन नोबेल पुरस्कारासाठी किती वेळा करण्यात आलं होतं, तर ते आहे 5 वेळा. 1937, 1938, 1939, 1943, 47 आणि 48 असं क्रमाने किती वेळा, तर 5 वेळा नोबेल पुरस्कारासाठी नामांकन झालेलं महात्मा गांधीजींचं. पण गांधीजींना नोबेल पुरस्कार मिळालेला नाही. अजून नोबेल पुरस्कारासंदर्भात काय बोलता येईल, तर देश कोणता, तर तो आहे स्वीडन. आता 2024चे नोबेल पुरस्कार बघूया. आता ह्याच्यात शांततेतला तर तुम्हाला समजला कुणाला मिळालाय, तर नर्गिस महमदी यांना. याच्यानंतर साहित्यातला मिळालाय जॉन फोसे यांना. त्याच्यानंतर अर्थशास्त्रातला मिळालाय क्लोडिया गोल्डिंग यांना. मग हे आहेत आत्ताचे 3 माणसं जी पर्टिक्युलर एकटे आहेत, त्याच्यामुळे परीक्षेला याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर प्रश्न होता शांततेचा नोबेल मिळवणाऱ्या नर्गिस महमदी कोणत्या देशाच्या, तर त्या आहेत इराणच्या. चला नेक्स्ट क्वेश्चन. 17वे प्रवासी भारतीय संमेलन कोणत्या ठिकाणी पार पडले. आता प्रवासी संमेलन हे 2 वर्षातून एकदा पार पडतं, जे पहिलं भरलेलं 2003 मध्ये. आता 17वे प्रवासी भारतीय संमेलन 2023 मध्ये भरलं, आणि ते कुठं भरलं, तर इंदोरला, ज्याचे प्रमुख अध्यक्ष होते गयाना देशाचे प्रमुख मोहम्मद इरफान अली, आणि अध्यक्ष होते नरेंद्र मोदी म्हणजे भारताचे पंतप्रधान. तर व्यवस्थित लक्ष द्या, हे गयाना देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत मोहम्मद इरफान अली, आणि प्रवासी संमेलन कुठं भरलं, तर इंदोरला. इंदोर येतं मध्य प्रदेशमध्ये. प्रवासी दिवस सांगा, तर तो आहे 9 जानेवारी. आता 9 जानेवारी का, तर 9 जानेवारी 1915 मध्ये महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेतनं भारतात माघारी आले. मग गेलेले कधी, तर 1893 मध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेला गेलेले. दादा अब्दुल्ला
या व्यक्तीची एक केस होती ती लढण्यासाठी, पण तिथं गेले, मग तिथं नाताळचा सत्याग्रह केला, फिनिक्स आश्रमाची स्थापना केली, टॉल्स्टॉय फार्म बनवला, प्रिटोरिया इथं पहिलं भाषण दिलं आणि पीटर मॅरिट्झबर्ग मध्ये गांधीजींना फर्स्ट क्लासच्या डब्यातनं उतरवण्यात आलं. महात्मा गांधीजींवर आयोगाला पडणारा फेवरेट प्रश्न, महात्मा खिताब कोणी दिला? रवींद्रनाथ टागोर. आणि राष्ट्रपिता खिताब कोणी दिला? तर सुभाषचंद्र बोस. गांधीजींचं आत्मचरित्र सांगा? माझे सत्याचे प्रयोग. आणि गांधीजींच्या तारखा लक्षात ठेवा, 2 ऑक्टोबरला आहे अहिंसा दिवस, 9 जानेवारीला आहे प्रवासी दिवस आणि 30 जानेवारीला आहे हुतात्मा दिवस. हा हुतात्मा दिवस एक लक्षात ठेवा. तर पेपरला पडणारे हे फेवरेट प्रश्न आहेत. मूळ प्रश्न होता प्रवासी संमेलन, तर ते कुठं? तर ते इंदोरला. चला नेक्स्ट क्वेश्चन. 2024 ची भारतीय विज्ञान काँग्रेस परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली? तर ते आहे पंजाब या प्रांतातलं फगवाडा. पंजाब मधला फगवाडा या ठिकाणी 2024 ची भारतीय विज्ञान काँग्रेस परिषद कंप्लीट करण्यात आलेली आहे किंवा झालेली आहे. आता इथं काँग्रेस शब्द आलाय, तर काँग्रेसची स्थापना झाली 28 डिसेंबर 1885. पहिले अध्यक्ष होते रमेशचंद्र बॅनर्जी, पहिले फारसी होते दादाभाई नौरोजी, पहिले मुस्लिम होते बद्रुद्दीन तय्यबजी, पहिले इंग्रज होते जॉर्ज युल, पहिली महिला होती ॲनी बेझंट, पहिली भारतीय महिला सरोजिनी नायडू आणि सगळ्यात जास्त काळ स्वातंत्र्याच्या आधी होते मौलाना आझाद. आणि भारताला ज्यावेळी स्वतंत्र मिळालं त्यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते जे.पी. कृपलानी. लोकमान्य टिळक एकदाही बनलेले नाहीत. गांधीजी बनले 1924च्या बेळगावच्या अधिवेशनाचे अध्यक्ष. तर मूळ प्रश्न 2024 ची भारतीय काँग्रेस परिषद कोठे? तर फगवाडा या ठिकाणी कंप्लीट. 10वे विश्व मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी पार पडलेले आहे? तर 10वे मराठी साहित्य संमेलन लक्षद्वीप या ठिकाणी पार पडलेले आहे. 10व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते डॉक्टर अजय. स्वागताध्यक्ष होते डॉक्टर निलेश. हे दोन्ही नावं एकेरीच आहेत, हे लक्षात ठेवा. डॉक्टर अजय हे अध्यक्ष, स्वागताध्यक्ष डॉक्टर निलेश. आणि ह्याच्यानंतर पुढे जर प्रश्न पडला की 10वे विश्व मराठी साहित्य संमेलन जसं लक्षद्वीपला भरलं तसं पहिलं विश्व साहित्य संमेलन कुठं भरलं? तर ते भरलेलं सॅन फ्रान्सिस्को अमेरिकेमधल्या ठिकाणी. गंगाधर पानतावडे हे होते पहिल्या साहित्य संमेलनाचे, विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. तर ते पण नाव चांगलं लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन. जय जय महाराष्ट्र माझा. बघा प्रश्न तयार करण्याला लॉजिक लावलेलं आहे. जय जय महाराष्ट्र माझा हे गीत महाराष्ट्राचं राज्यगीत आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. हे लिहिलंय कुणी, गायलंय कुणी, संगीत कुणी दिलं हे पण पाठ आहे. पण प्रश्न बघा काय बनलाय, जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीताचा प्रारंभ कोणत्या ठिकाणी करण्यात आला ते सांगा. मग याचा प्रारंभ कुठं झालाय? तर चंद्रपूरमध्ये 19 फेब्रुवारी 2023 ला याचा प्रारंभ चंद्रपूरमध्ये करण्यात आलेला आहे. आता जय जय महाराष्ट्र माझा हे गीत गाण्यासाठी 100 ते 105 सेकंदाचा कालावधी लागतो. या गीताचे लेखक कोण? तर ते आहेत राजा बढे. या गीताचे लेखक आहेत राजा बढे. या गीताचे गायक आहेत शाहीर साबळे. आणि या गीतासाठी संगीत कुणी दिलं? तर ते दिलंय श्रीनिवास खळे यांनी. तर मूळ प्रश्न होता आपला जय जय महाराष्ट्र माझा या गीताचा प्रारंभ तर कुठं झाला? तर चंद्रपूरमध्ये. चंद्रपूरवर फेवरेट प्रश्न आहे, ताडोबा अभयारण्य कुठं आहे? तर ते आहे चंद्रपूरला. चला नेक्स्ट क्वेश्चन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जगातील सर्वात उंच पुतळा टिंबटिंब या ठिकाणी उभारण्यात आला आहे. मग कुठं? तर तो आहे हैदराबादला. 125 फूट उंच आहे. 11.08 एकरामध्ये हा पुतळा उभा करण्यात आलेला आहे. डिझायनर कोण आहेत? तर ते आहेत राम सुतार हे याचे डिझायनर आहेत. आंबेडकरांचा भारतातला सगळ्यात मोठा पुतळा कुठं? तर हैदराबादला. आणि भारताबाहेरचा सगळ्यात मोठा पुतळा कुठं? तर अमेरिका या ठिकाणी. किती फूट? तर 19 फूट उंचीचा. मग हा पण प्रश्न व्यवस्थित लक्षात ठेवा. अमेरिकेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा भारताबाहेरचा सगळ्यात मोठा पुतळा आहे. भारतातला कुठं आहे? तर हैदराबादला. बाबासाहेब आंबेडकरांवर प्रश्न पडतो, जन्म कधी झाला सांगा? 14 एप्रिल 1891 महू मध्य प्रदेश या ठिकाणी. आता त्यांचं कार्य ढोबळ मानून आपण बघूया. 1920 मध्ये मूक नायकची सुरुवात केली. 1924
1924ला बहिष्कृत हितकारणी सभा, 1927ला चौदार तळे सत्याग्रह, 1927ला मनुस्मृतीचं दहन, 1930ला काळाराम मंदिर सत्याग्रह, 1932ला बाबासाहेब आंबेडकरांचा गांधीजींबरोबर करार झाला, गांधी आंबेडकर करार, ऐक्य करार, पुणे करार, येरवडा करार. त्याच्यानंतर 1933 मध्ये ग्रामपंचायत बिलावरचं भाषण दिलं. 1935 मध्ये येवल्यामध्ये घोषणा केली, हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. 1936 मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. 1942 मध्ये या स्वतंत्र मजूर पक्षाचं शेड्यूल कास्ट फेडरेशन मध्ये रूपांतर झालं. 1945 मध्ये पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. 1946 मध्ये पंडित नेहरूंच्या हंगामी सरकारमध्ये कायदा मंत्री हे पद त्यांना मिळालं आणि 1947 मध्ये मसुदा समितीचे बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष बनले. आणि याच्यानंतर पुढे गेल्यावर 1956 मध्ये आंबेडकरांनी 14 ऑक्टोबरला चंद्रमणी महस्तवीर यांच्याकडनं बौद्ध धर्माची दीक्षा नागपूरला घेतली. आणि मग 6 डिसेंबर 1956 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं, म्हणजे त्यांचं झालं निधन. मग आंबेडकरांवर प्रश्न पडतात, हुवेर शुद्धराज, थॉट्स ऑन पाकिस्तान, कास्ट इन इंडिया, वेटिंग फॉर विजा, गांधी रानडे अँड जीना, अनटचेबल हे ग्रंथ कुणाचे आहेत? तर ते आहेत बाबासाहेब आंबेडकरांचे. जन्म कुठं झालाय? तर महू. आणि यंदाच्या पेपरला प्रश्न होता, आडनाव काय होतं सांगा? तर ते आहे आंबडवे. बघा ऑप्शन मध्ये आंबवडे, आंबेवडे असे जवळजवळचे ऑप्शन आले होते. तर आंबडवे असं त्यांचं आडनाव होतं, सॉरी गावाचं नाव होतं आंबडवे, आडनाव होतं सपकाळ, सपकाळ. हा राईट. तर गाव कोणतं? तर आंबडवे आणि आडनाव काय होतं? तर सपकाळ. ते पुढे गेल्यावर शिक्षणाबद्दलचं, शिक्षकाबद्दलचं प्रेम दाखवण्यासाठी मग ते आंबेडकर वगैरे नाव आंबेडकरांनी स्वीकारलं. तर हे होते 10 प्रश्न, जे सगळेच्या सगळे महत्वाचे होते. व्यवस्थित लक्ष देऊन बघत जा आणि त्या रिलेटेड जे एक्स्ट्रा क्वेश्चन तयार होत आहेत नोट डाऊन करून ठेवायला विसरू नका. येणाऱ्या भरतीमध्ये ह्याच्यातले प्रश्न पडण्याची दाट शक्यता आहे. थँक्यू.